वरदा हरी विठ्ठल पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली श्री संतांची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड असा हा 4 चरणाचा अभंग आहे। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा त्यांची पारमार्थिक जीवनाची अनुभूती व्यक्त करतात। आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर भगवंताची भक्ती केली, तर या परमार्थ करण्याच्या भक्ती करण्याच्या योगाने नेमकं काय प्राप्त झालं, स्थिती अवस्था काय प्राप्त झाली त्याच्या संबंधीचा आत्मानुभव कथन करतात। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ऐकत राहा, थोडा विस्तार करतो। विस्तार असा आहे बघा, अनुभव दोन्हीकडे आहेत। परत ऐका, अनुभव दोन्हीकडे आहेत।
दोन्हीकडे अनुभव आहेत. म्हणजे अनुभव संसारातही आहे, अनुभव परमार्थातही आहे. अनुभव संसारिकालाही येतो, अनुभव पारमार्थिकालाही येतो. परमार्थात अनुभव आहे, संसारात पण अनुभव आहे. अनुभवा वाचून संसारही नाही तर अनुभवा वाचून परमार्थ नाही. मग अनुभव दोघांकडे पण आहे. संसार करणाराकडे अनुभव आहे, परमार्थ करणाराकडे अनुभव आहे. पण 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 काय, ऐका, आपण विचार करताना फक्त पारमार्थिकाच्याच अनुभवाचा विचार करावा, संसारातल्या अनुभवाचा कधीही विचार करीत जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल संसारातला कोणाचा अनुभव किती मोठा कसाही असू द्या तरी तो विचारात घ्यायचाच नाही. का? त्याचा अनुभव त्याला लखला, आपण त्याचा विचार करायचा नाही. अनुभवाचा विचारच करायचा असेल तर फक्त संतांच्याच अनुभवाचा विचार करायचा, संसारिकाच्या अनुभवाचा विचार करायचा नाही. संतांच्याच अनुभवाचा विचार का करा, संसारिकाच्या अनुभवाचा विचार का करू नये? ऐका, संसारात काय महाराज, सगळ्यांचा अनुभव सारखा नाही, सगळ्यांचा अनुभव सारखा नाही, सगळ्यांचा अनुभव एक नाही. आणि म्हणून विचार करण्यात काहीच अर्थ नाही. शास्त्रामध्ये चिंतन असे बघा, संसारातल्या अनुभवाला, संसारिकाच्या अनुभवाला 3 प्रकारच्या मर्यादा सांगितल्या. ऐका बर का, संसारिकाचा अनुभव 3 प्रकारच्या मर्यादा आहे त्याला. देश मर्यादा, काल मर्यादा आणि वस्तू म्हणजे व्यक्ती मर्यादा. संसारिकाचा अनुभव देशानी मर्यादित आहे, संसारिकाचा अनुभव कालानी मर्यादित आहे आणि संसारिकाचा अनुभव व्यक्तीनी मर्यादित आहे. मग देश, काल आणि वस्तू 3 मर्यादा संसारातल्या अनुभवाला आहे. म्हणजे काय? ऐका, देश बदलला, देश बदलला, अनुभव बदलला. काळ बदलला, अनुभव बदलला. व्यक्ती बदलला, अनुभव बदलला. विठ्ठल देश बदलला की संसारातला अनुभव बदलतो. कारण काय? त्याच देश म्हणजे जागा बर का. देश या शब्दाचा अर्थ काय करा, देश म्हणजे स्थान, देश म्हणजे स्थान, स्थान म्हणजे जागा. जागा बदलली, अनुभव बदलला. मग तुम्ही 1 मिनिट बघा काय राहतं. प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक भागातल्या चालीरीती वेगळ्या, प्रत्येक भागातलं खानपान वेगळं, प्रत्येक भागातली बोली भाषा वेगळी, प्रत्येक भागातलं राहणीमान वेगळं. एकच राहणीमान सर्व भागात राहत नाही, एकच बोली सर्व भागात बोलली जात नाही, एकच खाद्यपदार्थ सगळ्या भागात खाल्ला जात नाही आणि एकच चालरीत सर्व भागात असू शकत नाही. भाग बदलला, चालरीत बदलली, भाग बदलला, खानपान बदललं, भाग बदलला, राहणीमान बदललं, भाग बदलला, बोली भाषा बदलली. तुम्ही 1 मिनिट ऐका, आपण पश्चिम महाराष्ट्रात मोडतो. आपलं जे राहणं हे कोणत्या महाराष्ट्रात आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये. 1 मिनिट ऐका, गंगा पूजन नावाचा शब्द आहे की नाही? गंगा पूजन सर्वांना माहिती आहे, परिचित आहे. गंगा पूजन, आपण गंगा पूजन कशाला म्हणतो? आपण गंगा पूजन कशाला म्हणतो? तर जो काशीला गेला, काशीचं पाणी घेऊन आला, तर तो व्यक्ती काशीच्या पाण्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढतो, त्या पाण्याची पूजा करतो, पै पाहुणे सगळे मित्र परिवार बोलवतो, त्यांना गोडाधोडाचं जेवण देतो आणि त्या कार्यक्रमाला आपण काय म्हणतो? गंगा. आपल्याकडे गंगा पूजन म्हणजे काय? तीर्थयात्रा केली का तीर्थयात्रेची सांगता, तिचं नाव आहे गंगा पूजन. आपण गंगा पूजन त्याला म्हणतो. तुम्ही बीडच्या खाली गेले, लातूर, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, नांदेड त्या भागात जर तुम्ही गेले तर तिकडं गंगा पूजन याला म्हणत नाही. मराठवाड्यामध्ये गंगा पूजन याला म्हणत नाही. मग मराठवाड्यात माणूस मेला, माणूस मेला, त्याचा 10वा झाला, 13वा झाला,
का 14व्या दिवशी गोड जेवण घालतात आणि त्या 14व्या दिवशी जे गोड जेवण राहतं त्या गोड जेवणाला ते म्हणतात गंगा पूजन. केवढा फरक आहे पाहत मराठवाडा, किती मोठा फरक आहे. जर कदाचित सोयरी तिकडं झाली, केवढा घोटाळा आहे महाराजा. केवढा तिकडूनचा माणूस जर आपल्याकडे आला, पाहुणा नांदेडचा पाहुणा जर डोराळ्यामध्ये आला आणि डोराळ्याचा पाहुणा म्हटलं बरं का हो काय बरं झालं तुम्ही आले, आमच्या घरी कनी गंगा पूजन आहे, तर तो लगेच म्हणाल कोण मेलं. डायरेक्ट काय विचारील तो, नांदेडचं काय विचारील, गंगा पूजन म्हणजे कोण मेलं. आणि आपल्याकडचा तिकडे गेला, आपल्याकडचा पाहुणा नांदेडला गेला आणि ते जर म्हटले आमच्याकडे गंगा पूजन आहे, आपण म्हणू कोणत्या कोणत्या यात्रा केल्या. भाग बदलला, बोली भाषा बदलते. आम्हाला लय मोठा अनुभव आहे. सगळ्या महाराष्ट्रात फिरावं लागतं खूप. आता इकडे खानदेशकडे गेलं ना, धुळा, जळगाव, नंदुरबार, शहादा, इकडं कीर्तनाला गेलं ना, तिकडं आपल्यासारखं बोलत नाही. आपण असं बोलतो ना, असं तिकडं बोलत नाही. मग तिकडं आयराणी बोलतात, ती भाषा त्यांची, तिचं नाव काय आयराणी. आणि तुम्हाला खरं सांगतो, आपण जाऊन पलंगावर बसलो आणि ते जर घरात एकमेकाशी बोलायला लागले ना, तर आपल्याला काही म्हणजे काही कळत नाही, नुसतं भामट्यासारखं पाणी. त्यांचे तोंड पाहत राहिले, काही कळत नाही. तुम्हाला सांगतो, खरं सांगतो महाराज, अहो मेळच लागत नाही. ते बोलतात का शिव्या देतात, तपासच नाही त्याचा. काय चाललं ते गपचूप ऐकले. आपले त्या धुळ्याकडे एकदा कीर्तनाला गेलो. कीर्तनामध्ये एक माऊलीची ओवी आली ज्ञानेश्वरीतली. त्या ओवीत एक शब्द आला, तो शब्द मला सांगायचा होता त्यांना आणि मी तो सांगायचा आटोकाट प्रयत्न करीत होतो, आटापिटा करीत होतो, पर्यायी शब्द वापरून बोलत होतो. त्यांना कळतच नव्हतं, त्यांच्या डोक्यातच घुसत नव्हतं. ओवी काय होती? ओवी होती कोलिताही कोपे जैसे, द्राक्षाचे हिरवे पण तैसे, परी फळी पाकी जैसे माधुर्य आली. ऐका ऐका, ओवी काय? कोलिताही कोपे जैसे, द्राक्षाचे हिरवे पण तैसे, परी फळी पाकी जैसे माधुर्य आली. त्याच्यामध्ये शब्द आला होता पहिला कुलित. कुलिताही कोपे जैसे शब्द काय होता? कुलित. मला तो कुलित शब्द त्यांना सांगायचा होता. मी 15-20 मिनिटं आटापिटा केला. कुलित कुलित कुलित, कोलती कोलती कोलती, अहो कोलती कोलती, अहो कुलित कुलित, कोलती कोलती, अहो कुलित कुलित. त्यांच्या चेहऱ्यावर परिणामच नाही महाराज. आणि तुम्हाला एक सांगतो, काही लोकांची चेहरे असे नमुनेबाज राहतात ना, काही करा परिणामच नाही. काही करा, अरे त्याला पेढा खायला दिला तरी तसाच, आणि कडुनिंबाचा पाला दिला तरी तसाच, परिणामच नाही. काहीची चेहरे मिया मिया बीबी गुरु होती है, बोले उसकी सूरतच वैसी है, क्या करेगी. परिणामच नाही. अहो कोलीत कोलीत, कोलती कोलती कोलती, त्यांच्यावर परिणामच होईना. शेवटी मी काय केलं, आयडिया काय केली, त्यांना म्हटलं 1 मिनिट ऐका. काय? चूल पेटवलेली आहे, चूल पेटवलेली आहे. त्या चुलीमध्ये बोटा एवढी जाड आणि हातभर लांब काडकी चुलीमध्ये जळायला घातलेली आहे. ती काडकी पुढच्या बाजूला जळाली, पण चुलीच्या बाहेर जी अर्धी तशीच आहे. काय केली? ती चुलीच्या बाहेर अर्धी ती हातात धरली आणि ती जळती काडी बाहेर काढली. चुलीतून बाहेर काढल्यावर तिच्यावरचा जाळ संपला. आता त्या काडीचं काय? अर्ध्या काडीवर विस्तू आणि अर्धी काडी तशीच हातात धरलेली. त्याला म्हटलं अर्धी काडी जळालेली आहे, तिच्यावर विस्तू आहे, आणि अर्धी काडी हातात धरलेली आहे, याला तुम्ही काय म्हणता? मग एक जण उभा राहिला आणि तो म्हटला, गिरी महाराज आमनाकडे त्याले बिस्तूक म्हणतात. त्याचं नाव काय? बिस्तूक. आपण काय म्हणतो? आपण म्हणतो कोलती, आणि ते काय म्हणतात? बिस्तूक. म्हणजे भाग बदलला.
बोली भाषा बदलते विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला फार गमती आहेत महाराज. इकडं येवा आपण जेवणामध्ये रोज चटणी खातो ना, मिरची चटणी, हिरवी मिरची खातो, ठ्याचा रगडा खातो, शेंगदाण्याची चटणी करतो, लसणाची चटणी करतो, लाल चटणी, हिरवी चटणी, मिरची तोंडी लावायला चाटण आपण खातो का नाही. आपण त्याला चटणी म्हणतो, मिरची म्हणतो, ठ्याचा म्हणतो, रगडा म्हणतो. मग काय इकडं मराठवाड्यात त्याला खरडा म्हणतात, खरडा अजून. आणि इकडं गेलो ना तुम्ही कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, तिकडं मिरची नाही, चटणी नाही, ठेचा नाही, खरडा नाही. मग तिकडं वेगळंच नाव आहे महाराज. ते सांगलीला कीर्तन झालं, उशीर झाला होता. मग असं ठरलं आधी कीर्तन करा नंतर जेवण करा. मग कीर्तनानंतर जेवायचं ठरलो. एका बंगल्यावर नेलो, मोठा साहेब होता आणि त्या साहेबाच्या शेजारी आमचा पाठ मांडला. साहेबांना आम्ही जेवायला बसलो. सकाळपासून जेवलेलो नव्हतो, भूकच लागलेली होती, सपाटून भूक लागली होती आणि बेतही चांगला होता. बेतही चांगलाच पुढं आला आणि जेवायला सुरुवात झाली महाराज. जेवण असं मोसममध्ये आलं, रंगात जेवण आलं. आणि नेमकं बघा त्या बाईनी चटणी केली होती आणि नेमकी ती चटणी वाढायची राहिली होती. म्हणजे तिने ती तव्या काय हिरवी मिरची बारीक कुटून, लसूण बिसून टाकून, जिरे बिरे त्याच्यात टाकून, शेंगदाणे बारीक कुटून, त्याला पुन्हा ते तव्यावरती टाकून, तेल टाकून अशी चांगली अशी परतली होती त्यांनी. अशी खमंग परतून वाटीत भरून ठेवली होती आणि नेमकी ती चटणी वाढायची विसरली. आमचं जेवण रंगात आलं, मोसम धरला गाडीने आणि तिच्या लक्षात आलं. मग तिने चटणीची वाटी घेतली. ती चटणीची वाटी घेऊन ती डायरेक्ट माझ्या ताटापुढं आली आणि ती म्हणे, महाराज तुम्हाला चटका देऊ का? ऐका ना, हो ऐका ना, काय ऐका नाही, काय झालं? आय एम शॉकिंग. शॉक सारखा झटका बसला मला. माझ्या जेवणाचा तो होश होता ना, जेवणाचा होपच संपला. मी विचार करू लागलो, आल्यापासून मी शिस्तीत राहिलोय, खाली मान घालून जेवतो, चबर काही बोललो नाही. ही बाई एकाएकी चटका द्यायला का लागली? मी तिला म्हटलं ताई, जेवण करू द्यायचं असेल तर सुखासुखी जेवू द्या, नाही तर मी उपाशी देवळात जाऊन झोपल, पण चटके चुटके द्यायच्या भानगडीत करू नका. मी असं बोलल्यावर त्या बाईला जरा गडबडली ती. मग तिला वाटलं जाऊ द्या, ती तशी पुढं सरकली, तिच्या नवऱ्याकडे सरकली आणि तिच्या साहेबाला म्हणे, का हो तुम्हाला देऊ का चटका? साहेब म्हटला, हो मला दे चटका. अहो मी तर बटाटे एवढे डोळे वाटारून त्या बाईकडे पाहत राहिलो. ही त्याला नेमकं कुठं चटका देती, नाकाच्या शेंड्यावर देती, चटका कुठं देती बा नेमका? आता मी पाहतच राहिलो महाराज, पाहतच राहिलो. आणि काय नाही, मला चटका दे म्हटल्यावर तिने 2 चमचे चटणी त्याच्या ताटात वाढली. तिला वाटलं महाराज आधीच नको, म्हटले कशाला डबल विचारा, म्हणून ती किचनकडे जायला लागली, गॅस वाट्याकडं. आता तुम्हाला खरंच सांगतो, चटणी म्हणजे माझ्या जेवणातली सौभाग्यवती. मला सकाळ संध्याकाळ चटणी लागती म्हणजे लागतीच. माझी अति आवडती फेवरेट. आणि एवढा जवळचा आयटम, इतका आवडता आयटम आपल्या जवळून लांब चालला. आळशातला आळशी तरी दम मारील का? दम मारील? मला काही जमन बुवा. शेवटी मी त्या बाईला म्हटलं, ताई काय इकडं या आणि मला 4-5 चटके द्या. विनोद सोडा, मला काय बोलायचं आहे का? काय महाराज, भागाभागातली बोली भाषा वेगळी. विठ्ठला भागाभागातलं खानपान वेगळं. आता आम्ही रत्नागिरी तिकडं कीर्तनाला, सिंधुदुर्ग तिकडं कीर्तनाला जातो ना, किंवा इकडं आंध्राकडे जातो कीर्तनाला, तेलंगणाच्या साईडला कीर्तनाला जातो ना महाराज.
लांब गेलं का 2-4 दिवस सलग कीर्तन करावे लागतात. लांबचा प्रवासाचा टप्पा 600-700 किलोमीटर आहे ना, ते एक दिवस जाऊन यायला परवडत नाही आणि प्रकृतीला मानवत नाही. मग 2-3 दिवस सलग तारखा घ्याव्या लागतात आणि तिकडं 2-3 दिवस राहिलं ना तर तुम्हाला सांगतो, खाण्याच्या बाबतीत विचार केला तर आपली तिकडं खाण्याची मारामार का तांदूळ सोडून विषयच नाही. फक्त तांदूळ, नाश्त्याला तांदूळ, दुपारी जेवायला तांदूळ, संध्याकाळी तांदूळ, काय बाजरी ज्वारी गहू हा विषयच नाही. आपल्याला ते मानवतही नाही, आवडतही नाही, भूकही भागत नाही, पोटही भरत नाही. खानपान वेगळं, भागाभागातलं खानपान वेगळं, भागाभागातली बोली भाषा वेगळी, भागाभागातलं राहणीमान वेगळं आणि भागाभागातल्या चालीरीती वेगळ्या. म्हणून संसारामध्ये ऐका, संसारामध्ये देश बदलला, अनुभव बदलला. विठ्ठला दुसरी गोष्ट, व्यक्ती बदलली, आपला काळ बदलला, अनुभव बदलला. ऐका, एकच अनुभव माणसांना सर्व काळात येऊ शकत नाही. म्हणून त्याला म्हण काय लावली, कालाय तस्मै नमः. कालाय तस्मै, काही गोष्टी काळाच्या बरोबर सोडूनच द्याव्या लागतात, नाईलाज आहे, सोडाव्याच लागतात. हा काळाचा महिमा आहे. काळ बदलला. मग तुम्ही 1 मिनिट पहा, याच संसारामध्ये 40 वर्षापूर्वी संसार करताना आपल्या बापाला जो अनुभव, तो आज संसार करताना आपल्याला नाही. याच ठिकाणी डोराळ्यामध्येच आपल्याच घरात जिथं राहतो तिथं 40 वर्षापूर्वी संसार करताना आपल्या बापाला जो अनुभव, तो आज संसार करताना आपल्याला नाही. आणि आज 2024 मध्ये संसार करताना आपल्याला जो अनुभव हा 40 वर्षांनी संसार करणाऱ्या आपल्या पोराला राहणार नाही. का? वडिलांचा काळ वेगळा, आपला काळ वेगळा आणि मुलांचा काळ वेगळा. काळ बदलला. काय महाराज, केवढे बदल आहे, तुम्ही बघा केवढे बदल आहे. सांगा, ऐका आणि प्रामाणिकपणे सांगा, एका साडीवर 2-2 वर्ष काढले का नाही आपल्या आईने? बोला, 2-2, 3-3 वर्ष एका साडीवर आपल्या आईनं काढले का नाही? बोला ना, सांगा ना बायकोला तुमच्या, किती का ऐकून ती ऐकते का? आपल्या आईनं एकाच, अरे दंड्या घालू बर, घरच्या घरी सुई दोऱ्यानी त्या लुगड्याला दंड्या घालू आपल्या आईनं वापरले का नाही? खाली निळं, मध्ये पिवळं, वर गुलाबी, असा तिरंगा वापरला का नाही आपल्या आईने? एक साडीवर 3-3 वर्ष आपली आई राहिली का नाही? होता का नाही काळ तो? सांगा. आपला बाळपणाचा काळ डोळ्यापुढे आणा. आपला बालपणाचा काळ आणि आजच्या लहान लेकरांचा काळ केवढा बदल आहे, तुम्ही विचार करा. सांगा महाराज, सांगा मला. काय 10वीला जाईपर्यंत 12 महिने एकच चड्डी एकच सदरा होता का नाही आपल्याला? बोला ना, एकच चड्डी, एकच खाकी चड्डी, एकच पांढरा सदरा होता का नाही? एकच सदरा, एकच चड्डी, तिला माग 2 खिडक्या होत का नाही? आपलं बालपण असं होतं का नाही? मला सांगा, शूज होते का? 10वी पर्यंत आपल्या पायाला चप्पल मिळाली का? कॉलेजला गेलो तरी चप्पल माहिती होती का आपल्याला? शहरात गेल्यावर कदाचित घेतले असेल स्लीपर वगैरे, पण गावात 10वी पर्यंत पायात चप्पल होती का आपल्या? शूज सॉक्स होते आपल्या पायाला, चप्पल बूट होते आपल्या पायाला, टाय तो गळफास होता, हा चावटपणा आपल्या वेळी. सांग, टिफिन फडक्यात भाकरी बांधून नेले राव आपण, नाही नेले? फडक्यात भाकर, नुसती मिरची भाकर, कधी नुसतं लोणचं भाकर नेली नाही शाळेमध्ये? टिफिन बॉक्स होता. वॉटर बॅग
कमरेचा बेल्ट 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 आपला बेल्ट कोणता आपला बेल्ट म्हणजे करगुटा आपला बेल्ट म्हणजे करगुटा आणि आपल्या बेल्टचं बक्कल म्हणजे काडी डिल्ला झाला का पिळायची डिल्ला झाला का पिळायची सांगा महाराज एक मिनिट ऐका जे बालपण आपण जगलो जे बालपण आपण जगलो ते बालपण आत्ताची मुलं जगू शकतील पण एक मिनिट ऐका हा दोष मुलांचा नाही हा दोष मुलांचा नाही एका साडीवर आपल्या आईने 3-3 वर्ष काढली आपल्या आईनं तिच्या लग्नाचा शालू 20-20 वर्ष जपून ठेवला महाराज दर वड सावित्रीलाच काढायची दर वड सावित्रीलाच काढायची 20-25 वर्ष फळाची साडी लग्नाचा शालू आपल्या आईनं जपून ठेवला एका साडीवर आणि आता कोणाच्या घरात जाऊन कपाट उघडा आपल्याला मेळच लागत नाही घरात आलो का कापडाच्या दुकानात आलो एका बाईला तुमच्या अंदाजे एका बाईला किती साड्या असाव्या काय अंदाज काय तुमचा एका बाईला साड्या किती असाव्या आपण असा अंदाज धरू रोज एक नेसली तरी 30 दिवसाच्या 30 असाव्या 200 300 साड्या काय इंच्या घरात आता हे कौतुक आहे का फॅशन आहे का बावळटपणा आहे हे ज्याची त्यालाच माहिती विठाला पण ऐका हा दोष महिला मंडळाचा नाही हा दोष बायांचा नाही मग हा परिणाम काळाचा आहे काळ तसा आला काय बघा तू नागपंचमीला साडी घेतली राखी पौर्णिमेला बहीण आली बहिणीला साडी आणली तर ही फुगली का ग अगं काय अगं काय तो म्हणे असा गुबारा धरू नको मोकळी बाई नेमकं काय ती म्हणे मग त्यांना एकटीला साडी तिला आणली म्हणजे नागपंचमीला घेतली 10 दिवसात लगेच राखी पौर्णिमेला बहिणीच्या बरोबर आणली आणि तरी पोळ्याच्या दिवशी पुन्हा फुगली काय ग आता वास्तव पोळ्याच्या दिवशी बाईनं फुगायचं काही कारण आहे पोळा हा त्यांचा सण आहे काय करावं अरे जाऊ द्या मला फक्त बोलायचं काय हा सगळा महिमा काळाचा आहे काळ बदलला संसारातला अनुभव बदलतो आणि 3 नंबर सांगितलं व्यक्ती बदलली अनुभव बदलतो संसारातल्या अनुभवाला देशाची मर्यादा आहे कालाची मर्यादा आहे आणि व्यक्ती बदलली म्हणून संसारातल्या अनुभवाचा कधीच विचार करू नका विचार करा फक्त संतांच्याच अनुभवाचा करा विठ्ठला अजून सांगतो ऐका संसारिकाच्या अनुभवाचा विचार का न करावा संतांच्याच अनुभवाचा विचार का करावा शास्त्र सांगतं संसारिकाचा अनुभव म्हणजे भ्रम संसारिकाचा अनुभव म्हणजे भ्रम आणि संतांचा अनुभव आहे प्रमा प्रमेच्या अनुभवाचा नित्य विचार करावा भ्रमाच्या अनुभवाचा कधीच विचार करू नये संसारिकांचा अनुभव म्हणजे भ्रम आहे भ्रम आणि भ्रम म्हणजे काय ऐका भ्रमामध्ये एकत्व नसतं भ्रमामध्ये नानत्व असतं भ्रमामध्ये अनेकत्व असतं भ्रमामध्ये एक नसतं तिथं अनेक असतं आणि अनेक माणसाच्या बुद्धीला विचलित करतं बुवा सोपं बोलू का कीर्तन आटोपल्यानंतर 4-5 जण आलेले होते शेजारच्या गावचे रस्त्याने चालले होते आणि नेमकंच पौर्णिमा झालेली होती आमुषेकडे चंद्र चाललेला होता थोडंसं असं एकदम
मंद प्रकाश होता रात्रीचा, 9 ते 11 कीर्तन होतं, आटपून ते चालले होते आणि चालता चालता 4-5 जण होते, गप्पा मारीत चालले आणि चालता चालता एक जण थबकला. का? त्याला रस्त्यावर लांब लचक असं वाकडं तिकडं काहीतरी पडलेलं दिसलं आणि त्यांनी ते वाकडं तिकडं पाहिलं, तो म्हटलं अरे बापरे, अरे बापरे. बाकीचे गडबडले, काय रे? तो म्हटला साप रे, साप रे. गडबडला. दुसरा एक जण त्याला म्हटलं थांबा, गडबडू नका, मी थोडं लक्षपूर्वक पाहतो. आणि मग तो थोडा एक पाऊल भर जवळ गेला, त्याने असं लक्षपूर्वक पाहिलं आणि लक्षपूर्वक पाहिल्यावर मग तो म्हटला अरे साप नाही येतो, दोरी पडेल, दोरी दोरी. तिसरा म्हटला गाड्या दुसऱ्याला तू पण थांब, मी जरा लक्षपूर्वकच पाहतो. मग तिसरा 2 पावलं पुढे गेला, त्यांनी चांगलं लक्षपूर्वक, आणि मग तो म्हटला अरे तो सापही नाही दोरी नाही, मग पाण्याचा वगळ येतो, पाण्याचं वगळ. चौथा त्या तिसऱ्याला म्हटला तू थांबच गाड्या, आता पाहू देस नेमकं काय. तो 3 पावलं पुढे गेला, बारकाईने त्यांनी पाहिलं आणि मग तो त्या तिसऱ्याला दुसऱ्याला पहिल्याला म्हटला बावळटा हो, अरे तो सापही नाही दोरी नाही आणि पाण्याचा वगळही नाही, मग ऊसाचं पाचट दे. याला काय म्हणतात? याला म्हणतात भ्रम. जिथे एक विचार नसतो, जिथे अनेकत्व असतं, त्याचं नाव आहे भ्रम. संसारातल्या अनुभवात एक विचारता नाही, म्हणून संसारातला अनुभव आहे भ्रम. आणि संतांचा अनुभव आहे प्रमा. प्रमा म्हणजे हा वेदांतातला शब्द आहे, तत्वज्ञानातला प्रमा. प्रमा या शब्दाचा अर्थ आहे, प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. प्रमा कशाला म्हणतात? प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. सांगा गिरी महाराज, यथार्थ ज्ञान म्हणजे काय? प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. मग यथार्थ ज्ञान या शब्दाचा नेमका अर्थ काय? ज्ञानाला यथार्थ हे विशेषण लावून बोलले तुम्ही. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. मग सांगा यथार्थ ज्ञान म्हणजे काय? आणि मग सांगितलं का जे ज्ञान म्हणजे ज्या ज्ञानाचा कशानेच बाध होत नाही, जे ज्ञान कशाने बाधितच होत नाही, त्या अबाधित ज्ञानाला म्हणतात यथार्थ ज्ञान. जे ज्ञान कालांतरात नासू संपू शकत नाही, जे ज्ञान देशांतरात संपू शकत नाही, ज्या ज्ञानाला देश काल वस्तू मर्यादाच नाही, जे सदा सर्व काळ त्रैकालिक जसंच्या तसंच असतं, त्याला म्हणतात यथार्थ ज्ञान. यथार्थ म्हणजे अबाधित ज्ञान. अबाधित ज्ञानाला म्हणतात यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञानाला म्हणतात प्रमा. संतांचा अनुभव यथार्थ ज्ञानात आहे आणि म्हणून त्या अनुभवाचा चिंतन करा. संसारातल्या अनुभवाचा विचार करूच नका. विठ्ठला त्याच्यापेक्षा अजून एक संत ऐका. संतांच्या अनुभवाचा विषय काय आहे? संतांच्याच अनुभवाचा विचार का करावा? संसारिकाच्या अनुभवाचा विचार का करू नये? स्पष्टीकरण देत असताना शेवटचा मुद्दा सांगतो, ऐका. विठ्ठला विठ्ठला. संतांच्या अनुभवाचा विषय काय आहे आणि संसारिकाच्या अनुभवाचा विषय काय आहे, त्या विषयाचा विचार करा आणि मग कोणाचा अनुभव विचारात घ्यायचा तुम्ही ठरवा. ऐका, संतांचा अनुभव काय? तर संतांच्या अनुभवाचा विषय आहे आनंद, आनंद आणि आनंद. संतांचा अनुभव आहे आनंदाचा. आणि संसारिकाच्या अनुभवाचा विषय काय? दुःख, दुःख आणि दुःख. मग आता तुम्ही ठरवा, आनंदाच्या अनुभवाचं चिंतन करणार का दुःखाच्या अनुभवाचं चिंतन करणार? अरे आपला अनुभव हा मूर्तिमंत दुःखाचा आहे. तुम्ही माना न माना, मान्य करा अथवा न करा, पण प्रत्येक संसारिकाचा अनुभव अंततः गत्वा दुःख स्वरूप आहे बुवा. हा, कोणी संसार करू द्या, रावणा सारख्यानी एवढा मोठा संसार केला तरी अनुभव काय? दुःख.
काय संसार केला रावणाने? हा, असं सांगतात. ऐका, रावणाने केवढा मोठा संसार केला. 80,000 बायका होत्या त्याला. ऐकू राहिले ना तुम्ही? हा, ऐकू राहिले का नाही? सगळे ऐकू राहिले ना? ऐका ना मग. काय किती होते बायका? गंमतच आहे बुवा. असंच एका कीर्तन सांगितलं, एक जण उठून उभं राहतो गिरी महाराज काय एवढ्यांची त्याला ओळख कशी काय राहत असं त्याला म्हटलं आपल्याला काय करायचं ते, आपल्याला काय करायचं त्याची तू पाहिल काय काय. पण पुराणात वर्णन आहे, संतांच्या वाङ्मयात वर्णन आहे. 80 सहस्र जया सुंदरा कामिनी, नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात बायका किती? 80 सहस्र जया सुंदरा कामिनी. बर नुसत्या बायकाच करून ठेवल्या असं नाही महाराज, प्रत्येकी बरोबर संसार केलाय त्यांनी. प्रत्येक बायको बरोबर त्यांनी संसार केलाय. 80,000 बायकांचे मिळून त्याला पोरं झाले 1,00,000. ऐकत राहा फक्त आता. आणि त्याला आपला संसार द्या जॉईंट करून. 2च कारच्यात काय हाल झाले. 80,000 बायका, 1,00,000 पोरं. नेमका लॉकडाऊन आला आणि काम नव्हतं म्हणून त्यांनी 1,00,000च्या 1,00,000 पोरांचे लग्न उरकून घेतले. सुना किती आल्या? 1,00,000. 1,00,000 पोरं, 1,00,000 सुना. आणि त्या 1,00,000 पोरं 1,00,000 सुना ते जोडपे, त्यांना पोरं झाले 1,25,000. 1,00,000 पूत, 1,25,000 नातू. 1,00,000 पूत, 1,00,000 पोरं, 1,00,000 सुना, 1,25,000 नातू, 80,000 बायका आणि एक वर्ण असे. मात्र महाराज एवढं सगळं होतं तर रावणाला पोरगी मात्र एकच होती. 1,00,000 पोरं होते पण 1,00,000 पोरांच्या पाठीवर बहीण मात्र, म्हणून ती लाडकी ठरली. उगीच कोणी लाडकं होतं का विठ्ठला? 1,00,000 पोरांच्या पाठीवर रावणाला मुली किती? एकच मुलगी. तिचं नाव आहे पदार्थ. एकच मुलगी, तिचं नाव काय? रावणाच्या मुलीचं पदार्थ. ती नंतर त्या भंग्याच्या मुलाला दिली वगैरे कथा. आता ही सगळ्या कथा एकाच रामायणात नाही बरं का, वेगळ्या वेगळ्या रामायणात वेगळ्या वेगळ्या कथा आहे. त्याचे अशी 100 प्रकारचे रामायण आहे. 100 प्रकारच्या रामायणात 100 प्रकारांनी वेगळं वेगळं चिंतन आहे. सगळ्याचं अध्ययन करून सिद्धांत काढावा लागतो. चला मला काय बोलायचं ऐका. एवढे पोरं, एवढ्या सुना, एवढे नातू, एवढी मोठी लंका, एवढा संसार केला कोणी? रावणाने. पण अनुभव काय? अनुभव दुःख, दुःख आणि दुःख. संसाराचा शेवट आहे महाराज, आउटपुट आहे संसाराचं काय? दुःख. जाऊ द्या, याच्यापेक्षा आणखी युक्ती सांगतो तुम्हाला. काय? तुमचं काल्याचं कीर्तन झालं ना, हा मंडप असाच राहू द्या. आणि सकाळी काला भंडारा बिंडारा झाला का संध्याकाळी काय करा, तुमच्या डोळ्यामध्ये 70 वर्षाच्या पुढचे जेवढे म्हातारे आणि 70 वर्षाच्या पुढच्या जेवढ्या म्हाताऱ्या, त्या सगळ्यांना गोळा करून आणा, इथं एकत्र बसवा, त्यांना चहा पाणी द्या आणि त्यांना एकच प्रश्न विचारा. म्हाताऱ्या हो, वयाच्या 20व्या वर्षी तुमचं लग्न झालं, आज तुम्ही वयाच्या 70मध्ये आले. 50 वर्ष आयुष्याचे 50 वर्ष तुम्ही नॉनस्टॉप न थांबता न थकता रात्रंदिवस मर 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 कामं केले, ढोर मेहनत केली, हाडाची गाडी केले, रक्त गेलं, रात्री दिवस केला, दिवसाची रात्र केली, रक्त व कस्तोर काम केलं, पोटाला चिमटे काढू काढू काम केलं. म्हाताऱ्यांनो 50 वर्ष जीव तोडून एवढा संसार केला, आज 70व्या वर्षी तुमच्या पदरात काय पडलं? तर सगळे म्हातारे तुम्हाला एकच उत्तर देतील, काय खरं नाही गिरी महाराज, हे सारं एरंडाचं गुऱ्हाळ आहे महाराज. सुखाचा विचार नाही तिकडं मिरची नाही, चटणी नाही, ठेचा नाही, खरडा नाही, मग तिकडं वेगळंच नाव आहे महाराज.
ते सांगलीला कीर्तन झालं, उशीर झाला होता. मग असं ठरलं आधी कीर्तन करा नंतर जेवण करा. मग कीर्तनानंतर जेवायचं ठरलो. एका बंगल्यावर नेलो. मोठा साहेब होता आणि त्या साहेबाच्या शेजारी आमचा पाठ मांडला. साहेबांना आम्ही जेवायला बसलो. सकाळपासून जेवलेलो नव्हतो, भूकच लागलेली होती, सपाटून भूक लागली होती आणि बेतही चांगला होता. बेतही चांगलाच पुढं आला आणि जेवायला सुरुवात झाली. महाराज जेवण असं मोसममध्ये आलं, रंगात जेवण आलं आणि नेमकं बघा त्या बाईनी चटणी केली होती आणि नेमकी ती चटणी वाढायची राहिली होती. म्हणजे तिने ती तव्या काय हिरवी मिरची बारीक कुटून लसूण बिसून टाकून जिरे बिरे त्याच्यात टाकून शेंगदाणे बारीक कुटून त्याला पुन्हा ते तव्यावरती टाकून तेल टाकून अशी चांगली अशी परतली होती त्यांनी आणि अशी खमंग परतून वाटीत भरून ठेवली होती आणि नेमकी ती चटणी वाढायची विसरली. आमचं जेवण रंगात आलं, मोसम धरला गाडीने आणि तिच्या लक्षात आलं. मग तिने चटणीची वाटी घेतली. ती चटणीची वाटी घेऊन ती डायरेक्ट माझ्या ताटापुढं आली आणि ती म्हणे, महाराज तुम्हाला चटका देऊ का? ऐका ना, हो ऐका ना, काय ऐका नाही, काय झालं? आय एम शॉकिंग. शॉक सारखा झटका बसला मला. माझा जेवणाचा तो होश होता ना, जेवणाचा होपच संपला. मी विचार करू लागलो, आल्यापासून मी शिस्तीत राहिलोय, खाली मान घालून जेवतो, चबर काही बोललो नाही. ही बाई एकाएकी चटका द्यायला का लागली? मी तिला म्हटलं ताई जेवण करू द्यायचं असेल तर सुखासुखी जेवू द्या, नाही तर मी उपाशी देवळात जाऊन झोपल, पण चटके द्यायच्या भानगडीत पडू नका. मी असं बोलल्यावर त्या बाईला जरा गडबडली ती. मग तिला वाटलं जाऊ द्या, ती तशी पुढं सरकली, तिच्या नवऱ्याकडे सरकली आणि तिच्या साहेबाला म्हणे, का हो तुम्हाला देऊ का चटका? तो साहेब म्हटला, हो मला दे चटका. अहो मी तर बटाटे एवढे डोळे वाटारून त्या बाईकडे पाहत राहिलो. ही त्याला नेमकं कुठं चटका देती, नाकाची शेंड्यावर देती, चटका कुठं देती? नेमकं आता मी पाहतच राहिलो महाराज, पाहतच राहिलो आणि काय नाही. मला चटका दे म्हटल्यावर तिने 2 चमचे चटणी त्याच्या ताटात वाढली. तिला वाटलं महाराज आधीच नको म्हटले, कशाला डबल विचारा, म्हणून ती किचनकडे जायला लागली, गॅस वाट्याकडं. आता तुम्हाला खरंच सांगतो, चटणी म्हणजे माझ्या जेवणातली सौभाग्यवती. मला सकाळ संध्याकाळ चटणी लागती म्हणजे लागतेच. माझी अति आवडती फेवरेट. आणि एवढा जवळचा आयटम, इतका आवडता आयटम आपल्या जवळून लांब चालला. आळशातला आळशी तरी दम मारील का? दम मारील? मला काही जमन बुवा. शेवटी मी त्या बाईला म्हटलं, ताई काय इकडं या आणि मला 4-5 चटके द्या. विनोद सोडा, मला काय बोलायचं आहे का? काय महाराज, भागाभागातली बोली भाषा वेगळी. विठ्ठला भागाभागातलं खानपान वेगळं. आता आम्ही रत्नागिरी तिकडं कीर्तनाला, सिंधुदुर्ग तिकडं कीर्तनाला जातो ना, किंवा इकडं आंध्राकडे जातो कीर्तनाला, तेलंगणाच्या साईडला कीर्तनाला जातो ना. महाराज लांब गेलं का 2-4 दिवस सलग कीर्तन करावे लागतात. लांबचा प्रवासाचा टप्पा 600-700 किलोमीटर आहे ना, ते 1 दिवस जाऊन यायला परवडत नाही आणि प्रकृतीला मानवत नाही. मग 2-3 दिवस सलग तारखा घ्याव्या लागतात आणि तिकडं 2-3 दिवस राहिलं ना, तर तुम्हाला सांगतो, खाण्याच्या बाबतीत विचार केला तर आपली तिकडं खाण्याची मारामार का, तांदूळ सोडून विषयच नाही. फक्त तांदूळ, नाश्त्याला तांदूळ, दुपारी जेवायला तांदूळ, संध्याकाळी तांदूळ. काय बाजरी ज्वारी गहू हा विषयच नाही. आपल्याला ते मानवतही नाही, आवडतही नाही, भूकही भागत नाही, पोटही भरत नाही. खानपान वेगळं.
भागाभागातलं खानपान वेगळं, भागाभागातली बोली भाषा वेगळी, भागाभागातलं राहणीमान वेगळं आणि भागाभागातल्या चालीरीती वेगळ्या. म्हणून संसारामध्ये ऐका, संसारामध्ये देश बदलला, अनुभव बदलला. विठ्ठला दुसरी गोष्ट, व्यक्ती बदलली, आपला काळ बदलला, अनुभव बदलला. ऐका, एकच अनुभव माणसांना सर्व काळात येऊ शकत नाही. म्हणून त्याला म्हण काय लावली, कालाय तस्मै नमः. कालाय काही काही गोष्टी काळाच्या बरोबर सोडूनच द्याव्या लागतात, नाईलाज आहे, सोडाव्याच लागतात. हा काळाचा महिमा आहे. काळ बदलला. मग तुम्ही एक मिनिट पहा, याच संसारामध्ये 40 वर्षापूर्वी संसार करताना आपल्या बापाला जो अनुभव, तो आज संसार करताना आपल्याला नाही. याच ठिकाणी डोराळ्यामध्येच आपल्याच घरात जिथं राहतो तिथं 40 वर्षापूर्वी संसार करताना आपल्या बापाला जो अनुभव, तो आज संसार करताना आपल्याला नाही. आणि आज 2024 मध्ये संसार करताना आपल्याला जो अनुभव, हा 40 वर्षांनी संसार करणाऱ्या आपल्या पोराला राहणार नाही. का? वडिलांचा काळ वेगळा, आपला काळ वेगळा आणि मुलांचा काळ वेगळा. काळ बदलला. काय महाराज, केवढे बदल आहे तुम्ही बघा, केवढे बदल आहे. सांगा, ऐका आणि प्रामाणिकपणे सांगा, एका साडीवर 2-2 वर्ष काढले का नाही आपल्या आईने? बोला, 2-2, 3-3 वर्ष एका साडीवर आपल्या आईनं काढले का नाही? बोला ना, सांगा ना बायकोला तुमच्या, किती का ऐकून ती ऐकते का? आपल्या आईनं एकाच, अरे दंड्या घालू बर, घरच्या घरी सुई दोऱ्यानी त्या लुगड्याला दंड्या घालू आपल्या आईनं वापरले का नाही? खाली निळं, मध्ये पिवळं, वर गुलाबी, असा तिरंगा वापरला का नाही आपल्या आईने? एक साडीवर 3-3 वर्ष आपली आई राहिली का नाही? होता का नाही काळ तो? सांगा. आपला बाळपणाचा काळ डोळ्यापुढे आणा. आपला बालपणाचा काळ आणि आजच्या लहान लेकरांचा काळ केवढा बदल आहे, तुम्ही विचार करा. सांगा महाराज, सांगा मला. काय 10वीला जाईपर्यंत 12 महिने एकच चड्डी एकच सदरा होता का नाही आपल्याला? बोला ना, एकच चड्डी, एकच खाकी चड्डी, एकच पांढरा सदरा होता का नाही? एकच सदरा, एकच चड्डी, तिला माग 2 खिडक्या होत का नाही? आपलं बालपण असं होतं का नाही? मला सांगा, शूज होते का? 10वी पर्यंत आपल्या पायाला चप्पल मिळाली का? कॉलेजला गेलो तरी चप्पल माहिती होती का आपल्याला? शहरात गेल्यावर कदाचित घेतले असेल स्लीपर वगैरे, पण गावात 10वी पर्यंत पायात चप्पल होती का आपल्या? शूज सॉक्स होते आपल्या पायाला, चप्पल बूट होते आपल्या पायाला, टाय तो गळफास होता, हा चावटपणा आपल्या वेळी. सांगा, टिफिन फडक्यात भाकरी बांधून नेले राव आपण, नाही नेले? फडक्यात भाकर, नुसती मिरची भाकर, कधी नुसतं लोणचं भाकर नेली नाही शाळेमध्ये? टिफिन बॉक्स होता. वॉटर बॅग, कमरेचा बेल्ट. आपला बेल्ट कोणता? आपला बेल्ट म्हणजे करगुटा. आपला बेल्ट म्हणजे करगुटा आणि आपल्या बेल्टचं बक्कल म्हणजे काडी. डिल्ला झाला का पिळायची, सांगा महाराज. एक मिनिट ऐका. जे बालपण आपण जगलो ते बालपण आत्ताची मुलं जगू शकतील? पण एक मिनिट ऐका, हा दोष मुलांचा नाही. एका साडीवर आपल्या आईने 3-3 वर्ष काढली
आपल्या आईनं तिच्या लग्नाचा शालू 20-20 वर्ष जपून ठेवला महाराज. दर वड सावित्रीलाच काढायची, दर वड सावित्रीलाच काढायची. 20-20, 25-25 वर्ष फळाची साडी, लग्नाचा शालू आपल्या आईनं जपून ठेवला एका साडीवर. आणि आता कोणाच्या घरात जाऊन कपाट उघडा, आपल्याला मेळच लागत नाही. घरात आलो का कापडाच्या दुकानात आलो. एका बाईला, तुमच्या अंदाजे एका बाईला किती साड्या असाव्या? काय अंदाज काय तुमचा? एका बाईला साड्या किती असाव्या? आपण असा अंदाज धरू, रोज एक नेसली तरी 30 दिवसाच्या 30 असाव्या. 200-200, 300-300 साड्या काय यांच्या घरात. आता हे कौतुक आहे का फॅशन आहे का बावळटपणा आहे, हे ज्याची त्यालाच माहिती. विठ्ठला पण ऐका, हा दोष महिला मंडळाचा नाही, हा दोष बायांचा नाही. मग हा परिणाम काळाचा आहे. काळ तसा आला. काय बघा तू, नागपंचमीला साडी घेतली, राखी पौर्णिमेला बहीण आली, बहिणीला साडी आणली तर ही फुगली. का ग का ग अग काय अग काय तो म्हणे असा गुबारा धरू नको, मोकळी बाई. सुखाचा विचार नाही कोठे, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, न लगे सुखा. म्हणजे एक मिनिट ऐका, संसार कोणाचाही असू द्या, गरीबाचा असू द्या, श्रीमंताचा असू द्या, पुढाऱ्याचा असू द्या, मंत्र्याचा असू द्या, बंगल्यातला असू द्या, झोपडीतला असू द्या, संसार कोणाचाही असू द्या, अंततः गत्वा प्रत्येकाच्या संसारात अनुभवही दुःख, दुसरा अनुभव नाही. दुःखाशिवाय अनुभवच नाही महाराज. का? कारण मुळात संसारातच सुख नाही तर अनुभव येईल कसा? विठ्ठला विठ्ठला. आपण कल्पनेने याच्यामध्ये सुख मानलंय बुवा. एक मिनिट ऐका, तुमच्या लक्षात, एक मिनिट लक्षात आणून घेतो. ऐका बरं, आपला गैरसमज काय आहे? नवऱ्याला वाटतं बायको म्हणजे सुख. ऐका बरं का, गैरसमज. नवऱ्याला काय वाटतं? बायको म्हणजे सुख. आणि बायकोला काय वाटतं? नवरा म्हणजे सुख. हा सगळा गैरसमज आहे. मग तुम्ही ऐका, बाई लग्न का करते? मुलगी लग्न का करते? तर लग्न करताना तिच्या अपेक्षा काय? नवरा केला का तो मला सुखात ठेवील, नवरा केला का तो मला सुखात ठेवील, तो माझे लाडकोड पुरविल, माझे हौसमौस पुरविल, फिरायला नेईल, खाऊ पिऊ घालील, तर सगळं करील. आणि त्याच्यामुळे तिला काय वाटतं? नवरा म्हणजे सुखाचा खजिनाच आहे, सुखाची खाणच आहे. आणि त्याच्यामुळे ती लगेच एका पायावर पाय आले ना, एका पायावर तयार होती. का ग बाळे? तिला काय वाटतं? नवरा म्हणजे सुख. म्हणजे बायकांनी काय ठरवलं? सुख कुठे? या बायांच्या दृष्टीने सुख कुठे? तर नवरा म्हणजे सुख. बरोबर ना? लग्न का करतात? त्याच्यापासून सुख होईल म्हणून. मग त्यांच्या दृष्टीने सुख कुठे? तर नवऱ्यात आहे. मग बायांनी काय ठरवलं? नवरा म्हणजे सुख. मग आता ऐका, सुख कुठे? नवऱ्यात. सुख कुठे? नवऱ्यात. मग आता सांगा, नवऱ्यामध्ये जर सुख मानावं तर नवरा बायको काय करतो? बोला ना. तो बायको का करतो? तो बायको करायला का तयार होतो? तर त्याला याच वाटतं बायको म्हणजे सुख, बायको म्हणजे सुख. म्हणजे नवऱ्याला वाटतं बायको म्हणजे सुख, बायकोला वाटतं नवरा म्हणजे सुख. आणि लग्न झाल्यावर दोघांना कळतं सुख तर याच्याकडं नाही, सुख तर तिच्याकडं नाही. बस गळ्यात गळे घालून रडत. आता दुसरं काय करतात? सुख कुठे? नंतर त्यात नवरा बायकोला असं वाटतं मुलगा म्हणजे सुख, मुलगा म्हणजे सुख. त्यांना काय वाटतं? मुलगा म्हणजे सुख. झाला मुलगा, मुलगा झाला, सुख झालं का? सांगू उभी नाथ महाराजांची. ऐका, भागवतात नाथ महाराज लिहितात, पुत्रापासून सुख प्राप्ती. ऐका, पुत्रापासून सुख प्राप्ती, माता पितर वांछिती, शेकी पुत्र अंगुष्टा दाविती, केवळ भ्रांती पुत्र मोह. काय करतात पोरं? आई बापाला सुख देतात का अंगठा दाखवतात? ज्या पोरा करता मरमर तिळतिळ
जीवन झिजवायचं, थेंब थेंब रक्त आटवायचं आणि ते कार्ट बायकोच्या नादी लागत आई बापाचा कचरा करीत अशी करते. शेकी पुत्र अंगुष्ठा दावी ती केवळ भ्रांती. मला काय बोलायचंय, सुखच नाही महाराज. म्हणून संसारिकाचा अनुभव आहे दुःख, याचं नका चिंतन करू. संतांच्या अनुभवाचा विचार करा. संतांचा अनुभव काय? संतांचा अनुभव आहे आनंद. अनुभव काय? आणि अजून एक वैशिष्ट्य सांगतो ऐका महाराज. संतांच्या अनुभवाला ऐका बरं का, तिकडं लक्षच नका देऊ. तिकडं आपण येणार त्यांचा बेत येणार झाल्यावर पाहू, आपलं आवरल्यावर पाहू त्यांच्याकडं. तो ऐका आता. ठला विठला आणि ऐका, संतांच्याच अनुभवाचा विचार का करा याच्याकरता पहिलं वैशिष्ट्य काय? तो अनुभव आनंदाचा आहे म्हणून. ऐका बरं का. दुसरा एक विशेष सांगतो. संतांच्या अनुभवामध्ये काय गंमत आहे महाराज, तर संतांच्या अनुभवाला देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही, व्यक्तीची मर्यादा नाही. कोणत्याही देशात जा अनुभव तोच, कोणत्या काळात बघा अनुभव तोच, आणि कोणत्या व्यक्तिमत्वात बघा अनुभव तोच. अनुभवात बदल नाही. तुमच्या लक्षात आणून देतो 3 प्रमाणाने फक्त बरं का. काय? ऐका. आळंदीमध्ये 700 वर्षापूर्वी, आळंदीमध्ये 700 वर्षापूर्वी आळंदीत परमार्थ करताना ज्ञानोबारांना जो अनुभव येतो तोच अनुभव 400 वर्षापूर्वी, 450 वर्षापूर्वी एकनाथ महाराजांना पैठणमध्ये परमार्थ करताना येतो. एकनाथ महाराजांना पैठणमध्ये परमार्थ करताना जो अनुभव येतो तोच अनुभव 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना देहूत परमार्थ करताना येतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव, एकनाथ महाराजांचा अनुभव आणि तुकाराम महाराजांचा अनुभव. चिंतन करा. सगळ्यांचा काळ भिन्न, सगळ्यांचं स्थळ म्हणजे जागा भिन्न आणि व्यक्तिमत्व भिन्न, तरी सगळ्यांचा अनुभव मात्र एकच. अनुभवात बदल नाही. अनुभव एकच. अनुभव कोणता? अनुभव आहे आनंद. ज्ञानोबारांचा अनुभव काय? अवघाची संसार सुखाचा ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव काय? अवघाची संसार सुखाचा करीन. पुढचे शब्द ऐका. आनंदे भरीन तिन्ही लोक, त्रय भरीन तिन्ही लोक. अनुभव कोणाचा? ज्ञानराज माऊलींचा. तोच अनुभव पैठणमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा. आनंद केवढा? अवघेची त्रैलोक्य, स्वर्ग मृत्यू पाताळ त्रैलोक्य भरून आनंद. अनुभव कोणाचा? एकनाथ महाराजांचा. आनंदे भरीन तिन्ही लोक, अनुभव ज्ञानोबारांचा. अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता, अनुभव एकनाथ महाराजांचा. आणि तोच अनुभव देहूमध्ये तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांचा अनुभव काय? गोड अनुभव आहे. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने.
ऐका बर का शब्द, आनंदे दाटले तिही त्रिभुवने, तिही त्रिभुवने आनंद. ऐका, तिघांच्या शब्दात आनंद त्रैलोक्य भरू नये. परत सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव काय, आनंदे भरीन तिन्ही लोक. एकनाथ महाराजांचा अनुभव काय, अवघीची त्रैलोक्य आनंदाचे आता. आणि तुकाराम महाराजांचा अनुभव काय, आनंदे दाटली तिही त्रिभुवने. आनंदाची अंग, आनंदाची, आनंदाची अंग, आनंदाची, 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 आनंदाची डोही, आनंदाची डोही, काय अनुभव आहे, दोह आनंदाचा, तरंग आनंदाचा, अंग आनंदाचा, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची, आनंदच आनंद. ऐका, मग संतांचा अनुभव आहे आनंदाचा. आणि परत ऐका, नुसत्या आनंदाचा नाही, स्तिमित आनंदाचा नाही, मर्यादित आनंदाचा नाही, लिमिटेड आनंदाचा नाही, तर व्यापक आनंदाचा. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. सांभाळून घेऊ राहिले ना आपण दोघच जमा. विठ्ठला विठ्ठला युती व्हायला पाहिजे, युती. अवघा आनंद शब्द महत्वाचा कोणता आहे, कसा आनंद. महाराज एक मिनिट आहे, संसारिकाच्या वाट्यावर आनंद येतो, पण कसा आनंद आहे हा सर्व आनंद नाही, हा अवघा आनंद नाही, हा व्यापक आनंद नाही, हा स्तिमित आहे, लिमिटेड, मर्यादित. काय आनंद म्हणेपर्यंत टिकत नाही असा आनंद आहे हा. कसा आनंद आहे बघा तू. ऐका, ज्या पोराचं लग्न होतं ना, जो नवरदेव राहतो ना, ऐका बरं का, लग्नाच्या दिवशी त्या नवरदेवाचा थाट पाहतो, त्याला आभाळ फक्त 2च बोट राहतो, निव्वळ हवेत राहतो, निव्वळ हवेत.
काय वाईट त्याला ताणही लागत नाही, भूकही लागत नाही. नवीन बुटो, नवीन सॉक्स, नवीन पॅन्ट, नवीन बेल्ट, नवीन शर्ट, नवीन कोट, नवीन टाय, नवीन घड्याळ, नवीन अंगठ्या, नवीन ब्रासलेट, नवीन लॉकेट, नवीन मोबाईल. थाटच वेगळा राहतो त्याचा. नवा हातरुमाल. तशीच ती नवरी, याचे कलवरे, तिच्या कलवऱ्या, त्यांची ती चष्टा मस्करी. त्या नवरीकडच्या कलवऱ्या, त्या नवऱ्याला दाजी. आता तो दाजी जुना झाला बरं का. दाजी ओल्ड मॅन. ओल्ड दाजी म्हणजे जुना झाला. आता नवीन आला जिजू. जिजू जिजू जिजू. 2 वर्ष थांब, फक्त 2 वर्षांनी जुजू. जिजू 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 जिजू. ते नवरा नुसता हवेत राहतो मार. बर त्याच्या करता केवढी त्याच्या एकट्या करता उलथा पालत किती हो. 5-5 आणि 10 लाख रुपयाचे मंगल कार्यालय काय, ते मंडप काय, त्याच्याकरता पंचपक्वानाचे जेवण काय, लाखो रुपयाचं सोनं नाणं काय, कपडे लत्ते काय, भांडे कुंडे काय, अत्तरदानीचे फवारण्या काय, ते फटाक्याची आतषबाजी काय, त्याच्याकरता तो आता बँडही राहिलं. डीजे काय थाट. पण तुम्हाला एक सांगतो ऐका बरं का. काय त्या नवरदेवाला लगेच भेटायची घाई नका करू. लग्नाला बोलवलं तर जा, लग्न लावा, मस्त जेवा आणि डायरेक्ट लगेच भेटू नका. मग घरी निघून या. मग त्याला भेटायचं पण लग्न झाल्या कधीच भेटायचं नाही. मग लग्न झाल्यावर 2-3 वर्षांनी भेटायचं. आणि 2-3 वर्षांनी भेटून त्याला विचारायचं काय त्याचं काय. ते म्हणते बरे. 3 वर्षातच त्याचं बरे वाजलं दिवाळ. लग्न करताना होणारा आनंद 3 वर्ष टिकत नाही. कसा आनंद. जाऊ द्या. अजून ऐका. ते डोळे जेवण करतो की नाही आपण. डोळे जेवण ते डोळे जेवण फक्त पहिल्याच पोराच्या वेळी राहतं का प्रत्येक पोराच्या वेळी राहतं. आता तुम्हाला काय माहिती, मी तिकडे विचारायला पाहिजे होतं. तुम्हाला काय कळतं त्याच्यात. तुम्ही लागले टुळटुळ पाहायला लगेच. पण डोळे जेवण घालतात ना. मग डोहाळ जेवण हे फक्त पहिल्याच पोराच्या वेळी का सगळ्या पोरांच्या वेळी. फक्त पहिल्या पोराच्या वेळी. आणि मग पहिल्याच पोराच्या वेळी आनंद होतो. दुसऱ्या पोरांनी काही घोडमार काय केलं काय तुमचं. लग्न झालं. लग्नानंतर 2 वर्षांनी पोरग झालं. नवरा हौशी. त्या नवऱ्याने असं दणकेबाज डोळे जेवण केलं. 3-4 लाख रुपये खर्च डोळे जेवणाला 3-4 लाख रुपये खर्च केला. म्हणजे गावातल्या बाया बोलावल्या, सगळ्या पाहुण्या रावळ्या बोलावल्या, सासूरवाडीचं तर सगळं गचपान बोलावलं. सगळे बोलवले असे. गुलाबजामची पंगत केली. व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफर, ती चंद्राची कोर, फुलाचा झुला, सगळी तयारी. पहिलं डोळे जेवण केलं. 4 लाख रुपये खर्च केला. उधारीने जाम झाला महाराज. झाली डिलिव्हरी झाली, पोरग झालं. 2 वर्ष गेले. अजून त्या डोळे जेवणाचे उधारेच फेडीत होता. तर दुसऱ्यांची बायको पुन्हा गरोदर राहिली. आणि दुसऱ्या गरोदरपणातला 7वा महिना सुरू झाला. आणि दुसऱ्या गरोदरपणातला 7वा महिना ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवशी सकाळी बायको नवऱ्याला म्हणे, अहो ऐकलं का, मी काय म्हणते, अहो ऐका ना, मी काय म्हणते. तो म्हणे काय. ती म्हणे 7वा झाला ना सुरू. तो म्हणे मग मी काय करू. 7वा सुरू झाला तर मी काय करू. ती म्हणे तसं नाही. मग पहिल्यासारखं डोळे जेवण तोंड डोकं फिरलंय तुझं. अजून पहिल्या डोळे जेवणाच्या उधाऱ्या बाकी आहे. दुसरं कुठं आणलं पुढं. मी काय बोलतो, आनंद टिकत नाही महाराज. आनंद होतो पण तो लिमिटेड आहे, सीमित, टिकत नाही. अवघा आनंद, सर्व आनंद, त्रैलोक्य भरून आनंद हा विषयात भोगात संसारात मुळीच नाही. विठ्ठला तुम्हाला पटायचं नाही पण सांगतो. जुन्या काळची गोष्ट आहे. 35-37 वर्षाचा काळ आहे तो. एका जणाच्या घरभरणीला कीर्तन केलं.
तेव्हा काही गाड्या घोड्या नव्हत्या, एस टीचा प्रवास, मुक्काम करायचं आणि सकाळी निघायचं. आता ज्याची घरभरणी ना त्यांनी मोठं गावाला पंचक्रोशीला लाडूचं जेवण घातलं, मोठं समाजाला रात्रीचं कीर्तन झालं, 9 ते 11 कीर्तन झालं, सगळा आनंद झाला, मोठं घर बांधलं आणि त्याला घर पूर्ण झाल्याचा इतका मरणाचा आनंद झाला. घर पूर्ण झालं आणि कीर्तन झाल्यानंतर तो झोपा मारत. पण त्याला म्हणते बा उद्याचा प्रवास लांब आहे, जवळजवळ 300-350 किलोमीटर जायचं आहे, 3 जिल्हे ओलांडून प्रवास करायचा आहे, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कीर्तनाला पोहोचणं झालं पाहिजे. तर पहिली गाडी किती वाजता? तो म्हटलं काही काळजी करू नका, पहिलीच गाडी तुम्हाला 6 वाजता आहे आणि काही टेन्शन घेऊ नका, झोपा म्हटला. आम्ही झोपलो, तो झोपला. रात्र संपली. पहाटे 5 वाजता आम्ही उठलो, आंघोळ पांघोळ केली, फट्टा बिट्टा वाढला आपलं आणि त्याला पूजापाठ आटोपली, दूध बीत घेतलं, कपडे बिपडे ते ओल्ले कपडे होते ते कॅरी बॅगमध्ये घातले, सगळी बॅग बीग भरली आणि तो उठला. आमचा आवरेपर्यंत 6 पावणे 6 पर्यंत तो उठला आणि उठल्या त्याने आपलं डबडं घेतलं आणि तो गेला. आता 35 वर्षापूर्वी हागंदारी मुक्ती कुठं होती? 35 वर्षापूर्वी हागंदारी मुक्ती कुठं होती? वाड्याला. ते आपलं डबडं घेतलं, ते गेलो वाड्याला आणि ते गेलो महाराज 6 वाजले 6:30 वाजले, तो यायचा तपास नाही. 6ची गाडी गेली. मी एकाला विचार का नंतर गाडी किती वाजता? तो 8 वाजता. पावणे 8 वाजले तरी तो येईना. 6चा गेलेला. पावणे 8 वाजले तरी तो येईना. बरं तो काही येईना, मला काही निघता येईना. हा कुठं ब्रेक लागला? पाकिट तो काही येईना, मला तर काही निघता येईना. आता काय करा? बिगर पाकिटाचं निघात कसं? त्या गर्दीमध्ये 8ची गाडी गेली. एकाला पुन्हा विचारलं किती वाजता गाडी? तो 9:30 आहे महाराज. 9:30 वाजले तरी तो आलाच नाही महाराज. 9:30 वाजले, 6चा गेलेला, आलाच नाही तो. शेवटी त्याची बायकोला म्हटलं अहो 9:30ची गाडी गेली हो. त्याच्या बायकोला म्हटलं अहो हे असं चांगलं नाही हो. हे बा तुम्ही 1 मिनटं पहा. हे बा रात्रीच्या कीर्तनाचं पाकिट नाही आणि आजचं कीर्तन बुडू राहिलं. असा धंदा केला तर बायका पोरं घरात देतील का? भाकर देतील का 2 टाईम? रात्रीचं पाकिट नाही ना आजचं कीर्तन बुडू राहिलं, काय करा? त्याची बायको म्हणे महाराज तुम्ही त्यांच्या उगीच नादी लागली. तिला म्हटलं कस काय? ती म्हणे अहो ते सगळ्या गावाची कारभारी. संडासला गेले का तिकडून येतानी कोणी कामं सांगत राहतं, घराने सांगत राहतं. ऐकता कधी 12 आणि 1 वाजवतो ना, त्यांना सुदही राहत नाही. 9:30ची गाडी गेली. आता तेवढी आता 10:30ला गाडी आहे, ती गेली का डायरेक्ट 4लाच गाडी. 10:30ची गाडी गेली महाराज, तो आलाच नाही. शेवटी मी एक जणाला म्हटलं का काय संडासला जातात कुठं? ये इकडं वाड्याला जातात. म्हटलं राहू माझ्याकरता एक काम करा, काय तिकडं जाऊन पहा ना, वाड्याला जाऊन तर पहा तुम्ही, काय येईना व. त्याला पटलो. तो एक जण तिकडं पाहायला गेला, तो म्हातारा तिकडंच आट्याक येऊन पडला होता. आट्याक आला आणि त्याच्यातच गेला. का? त्याला आनंद चित्का झाला. तो आनंद त्याला सहनच नाही झाला. असा आनंद झाला त्याला. घर पूर्ण झालं. तसाच तुम्हाला सांगतो, ऐका महाराज, ऐका नाही काय ये बा, दुःखाचा डोंगर पचवणं शक्य आहे. वाक्य माझं लक्षपूर्वक ऐका. दुःखाचा डोंगर पचवणं शक्य आहे, आनंदाचा कण पचवणं शक्य नाही. माणूस दुःखाचा डोंगर पचवू शकतं, आनंदाचा कण पचवू शकत नाही बुवा. म्हातारा ऍडमिट केला, लय चिंगूट म्हातारा होता. इतका चिंगूट त्याच्या कमराला चाव्या राहायच्या आणि सगळं सुनांना स्वयंपाकाचं सामान तो म्हातारा काढून द्यायचा. गोड तेल, खोबरं, शेंगदाणे. सासू नाही, सासरा अति चिकट आणि कमराला चाव्या. गंभीर आजार झाला, आजारी पडला आणि पुण्याला ऍडमिट केला.
तो म्हातारा बराच होईना, त्याचा आजारच कंट्रोलमध्ये येईना. त्याचा पोऱ्या हुशार होता. उपचार करणाऱ्या डॉक्टरला म्हटला त्यांनी टेन्शन घेतलंय, त्याचं टेन्शन एकच आहे, त्याला वाटतं मी दवाखान्यात आलो, पोरं आता सगळं वाटोळं करणार, मी कसं कसं कमवलं, पोरं काही ठेवणार नाही, पोरं वाटोळं करणार, आणि या टेन्शनमुळं त्याचा आजार वाढला. डॉक्टर तुम्ही फक्त त्याला सांगा का तू दर वर्षात 12 महिन्यामध्ये 10 लाख रुपये कमवायचा, पण तुझे पोरं असे कर्तबगार निघाले, त्यांनी 1 कोटी रुपये कमवले, तुम्ही सांगा फक्त. मग डॉक्टर त्याच्या खाटापाशी गेला, बाबा टेन्शन घ्यायचं नाही. तो डॉक्टर तुम्हाला माहीत नाही, टेन्शन नको घेऊ तर काय करू, तुम्हाला माहीत नाही, मी इकडं आलो ना तिकडं सगळा खकाना होणार, जाळण दूर संगच होणार, काहीच राहत नाही, आता ठेवणारच नाही. म्हटले बाबा तुम्हाला माहीत नाही, अहो पोरं तुमच्यापेक्षा चांगले निघाले, तुम्ही 12 महिन्यात 10 लाख कमवायचे, पोरांनी 1 कोटी रुपये कमवले, 1 कोटी रुपये कमवले पोरांनी, 10 लाख कमवायचे, पोरांनी कोटी रुपये कमवले. तो म्हातारा डॉक्टरला म्हटलं तुम्ही मला सांगू नका, मी चांगलं ओळखीतो पोर माझे, मी चांगलं ओळखू. डॉक्टर म्हटले बाई शपथ शपथ शपथ, अहो तुमच्याशी खोटं बोलून काय करायचं, तुम्ही 10 लाख कमीत होते, त्यांनी तो म्हातारा म्हटला डॉक्टर तुमचे शब्द जर खरे असले आणि त्यांनी जर 1 कोटी कमवले असले ना, 50 लाख तुम्हाला देईल, आणि 50 लाख शब्द कानावर पडल्या पडल्या अटॅक आला डॉक्टरला. डॉक्टरच गेले. असोच महाराज. अहो हे लॉटरी लागले लोकांचं काय होत, ज्याला 22 लाखाची लॉटरी लागली ते मुंबईला पैसे आणायला गेलं ना, एवढ्या नोटा बाप जन्मी कधी पाहिलेलं नसतात ना त्यांनी, आणि ते 22 लाखाची थप्पी पाहिली, हे धनाचा हंडा निघतो, धनाचा हंडा, आणि तो हंडा उभारला, ते मुवारा पाहिल्या, ते दागिने पाहिले, कधी अहो ते पाहता पाहताच जात तसंच जा. आनंद 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 पचवणं अवघड आहे, आनंद पचवता येत नाही. जाऊ द्या, मी का बोलतो, ते म्हातारं तिकडंच पडलं बुवा, गेलं. मग ते पोरे पळत पळत आलं, भाऊ गेले भाऊ गेले भाऊ गेले, मग 10-5 जण गेले, ते भाऊचं प्रेत उचललं, अंगणात आणून ठेवलं. बरं बाकीच्या सगळ्या मुराळणी अजून त्या तशाच होत्या, बहिणी याईनी मावशा माम्या फुया लेकी, त्या सगळ्या ते कोणीच गेल्या नव्हत्या, कारण त्यांची माझी अडचण सारखीच होती. काय, त्यांची साडी, माझं पाकिट आणि त्यांच्या साड्या, त्यांनाही जाता येईना. बरं ते म्हातारं इतकं हुशार होतं, त्यांनी काय केलं, आयर कालच गोळा करून घेतले, सगळ्याकडचे आयर, सगळ्यांचे आयर कालच गोळा करून घेतले. म्हटलं साड्या उद्या जाताना देऊ म्हटलं, तो तर गेला. हो काय म्हातारे 6 वाजेपासून पिशवी आवरून जायला पाहिजे बरं का, लई टाइम झाला बरं का, आता निघायला पाहिजे बरं का, आणि जाती पुढं नुसती तकमक करीती. त्याच्यामुळे त्या सगळ्या मुराळणी तशाच होत्या, प्रेत अंगणात आणून ठेवलं, आणि जेव्हा त्याच्या बहिणीन पोरीन सगळ्या जणी त्याच्यापाशी गेल्या, रडायला लागल्या, गाव जमला, परिसरातले लोक जमले, हळहळ करीत होते, सगळेजण रडत होते, अरे 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 लई वाईट झालं, सगळे रडायचे. आणि ऐका ना, सगळे रडत होते, मी एकटाच भामटेवानी उभा होतो. बरं आता मी कशाला रडू, माझा कोण येतो रडायला, माझा कोण येतो, त्याच्यामुळं नुसता भामटे. पण तुम्हाला एक सांगतो, कधी कधी प्रवाहात सामील होणं हा शहाणपणा राहतो, प्रवाहाच्या बाहेर राहणं हा येडेपणा आहे. प्रवाहाचा आता म्हटलो एकटंच आपण तरी कसं काय, बरं त्या गर्दीत मला कोणाला म्हणता येईना आपल्या पाकिटाचं पाव, ज्याला म्हणवतो माझ्यावर उसकला असता, तो म्हटला असता इथं काय चाललं आणि याला काय पडलं, असं झालं असतं ना. मग मी आपलं शेवटी असं ठरवलं, आता राहिलोचे कीर्तन तर बुडालच आहे, यांच्या रडण्यात तरी सहभागी होऊ. पण आता त्याच्यात असं आहे, ते मौतीचं जे रडणं आहे ना, नुसतं करून चालत नाही, ते म्हणू रडावं लागतं. म्हणजे जो मेला त्याच्या आठवणी सांगू रडावं लागतं, ते रडणं, त्याच्या आठवणी काढून रडायचं असतं. आता माझ्याकडे त्याची एकच आठवण पाकिट न देता गेला. आता
माझ्याकडे दुसरी आठवणच नाही ना त्याची. रडायचं काय? मग मी काय केलं, त्याच्या पोरी ज्या रडत होत्या ना त्या काय म्हणून रडतात ते बारकाईने लक्षपूर्वक ऐकलं आणि मला रडायचा धागा सापडला. त्या रडायच्या आणि त्या म्हणायच्या, भाऊ एवढ्या लवकर कशी गेले, भाऊ एवढ्या लवकर कशी गेले, बाबाई एवढ्या लवकर कशी गेले. मला सापडला धागा. त्या काय म्हणायचे, भाऊ एवढ्या लवकर कसे गेले. मी केलं सुरू, भाऊ माझं पाकिट न द्या, आता कशी गेले, मी आता कोणाकडे मागू, मी काय करू देवा. चला जाऊ द्या, विनोद सोडून द्या. मी काय सांगतो ऐका आता. महाराज महाराज ज्या घरामध्ये काल, ऐका बरं का, ज्या घरामध्ये निव्वळ काल घरभरणीमुळं आनंदाला उधाण आलं होतं, अजून लाइटिंगच्या सोडलेल्या माळा तशाच आहे, स्पीकरवाल्यांनी बांधलेले स्लॅबवरचे करणे तसेच आहे, सत्यनारायणाची ब्राह्मणांनी केलेली पूजा अजून उत्तर पूजा केलेली नाही ती तशीच आहे, पाहुणे रावळे तसेच आहे. ज्या घरात काल वास्तुशांतीमुळे आनंदाचं उधाण आलं होतं त्याच घरामध्ये आज दुःखाचा डोंगर कोसळतो. हा कसा आनंद आहे? जे माणसं या क्षणाला, ऐका, जे माणसं या क्षणाला खळखळून हसतात तेच माणसं पुढच्या क्षणाला ढसा रडताना दिसतात. हा संसार आहे, याचं नाव संसार आहे. संसारात सर्व आनंद नाही, संसारात अवघा आनंद नाही, त्रैलोक्य भरून व्यापक आनंद नाही. तो आनंद कुठे? तो आनंदाचा अनुभव परमार्थात आहे, परमार्थ करणाऱ्या संतांकडे. सर्व रसी मिळाले जीत अखंडित आनंदू अखंडित आनंदू अखंडित आनंदू सर्व राशी मिळाले जीत अखंडित अखंडित आनंदू. ऐका आणि एक मिनिट ऐका, आता अभंग प्रवेश करतो, ऐका बर का. काय महाराज, अवघा आनंद अनुभवाला यावा, सर्व आनंद जीवनामध्ये अनुभवाला यावा, हेच मनुष्य जीवनाचं खरं भाग्य आहे. सगळ्या आनंदाचा अनुभव प्राप्त व्हावा हे मानवी जीवनाचं खरं भाग्य आहे. आणि ऐका, हे भाग्य प्राप्त करण्याकरताच या ठिकाणी जन्माला यायचं असतं. ऐका, आनंदाचा अनुभव हेच खरं भाग्य आणि ते मिळवण्याकरताच इथे जन्माला यायचं असतं. तुकोबाराय सांगतात, बस तुका मने भाग्य या नावे म्हणीजे तुका मने भाग्य या नावे म्हणीजे निवडलेल्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे याला भाग्य म्हणा, यालाच भाग्य म्हणतात.
भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. आणि ऐका, हे भाग्य प्राप्त करून घेण्याकरताच नरदेहात जन्माला यायचं असतं. संसारी जन्मीजे याची लागी जन्मीजे, याची लागी, याच्या करताच इथे जन्माला यायचं असतं, हे भाग्य मिळवण्याकरता. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, आणि याच्या करताच जन्म. संसारी जन्मीजे याची लागी. काय भाग्य? अवघा आनंदाचा अनुभव घेणं, याला म्हणतात भाग्य. विठ्ठला मग आता प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना जो अवघ्या आनंदाचा अनुभव आला, ते भाग्य जर प्राप्त करून घ्यायचं ठरलं तर काय करावं लागतं? तर ऐका, त्या आनंदाला प्रतिबंधक ठरणाऱ्या ज्या बाबी त्या टाकाव्या लागतील, त्या सोडाव्या लागतील, आणि त्या सुटल्या की मग आपल्याला आनंदाचा अनुभव प्राप्त होईल. मग आता आनंदाला अजून एक ऐका, आनंद बाहेर नाही बरं का हो, आनंद बाहेर नाही. आपलं दुर्दैव काय, आपण बाहेर आनंद शोधतो, आपण आनंद बाहेर शोधतो. आनंद आपल्या आत आहे. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, प्रेमे चालिला प्रवाहो. कोटी कोटी आनंद आपल्या हृदयात आहे. आनंद आत आहे, बाहेर शोधू नका. आनंद आत आहे. हो, आनंद आमच्या आत आहे, तर अनुभव काय येत नाही, त्याला प्रतिबंध आहे. प्रतिबंध बाजूला केला का आनंद तुमच्या जवळच आहे. ज्ञानोबांनी एकाच ओळीत 2-3 दृष्टांत दिले. उदकी झालिया बाबुळी, ते उदकातीची जैशी झाकोळी. का वायाचे आभाळे आकाश टोपे, पाण्यावर शेवाळ येतं, पाण्याला झाकून टाकतं. आकाशात ढग येतात, सूर्याला झाकून टाकतात. डोळ्यावर चिकट द्रवाचा पडदा येतो, नजरेला प्रतिबंध करतो. आपण गेलं विचारलं म्हाताऱ्याला, काय ऐकायच काय, बरं आहे का? तो म्हणतो, गिरी महाराज सारं बरं आहे, पण नजर गेली. नजर कुठं युक्रेनला गेली का युद्ध करायला? गेली कुठं? नजर गेली नाही, नजर तिथंच आहे. शिकट द्रवाचा आलेला पडदा मोतीबिंदू, त्याला ऑपरेशननी बाजूला करा, नजर तिथंच आहे. ढग बाजूला सारा, सूर्य तिथंच आहे. शेवाळ बाजूला करा, पाणी तिथंच आहे. तसं या आपल्या अंतःकरणात आनंद आहे, त्याला प्रतिबंध करणाऱ्या बाबी बाजूला करा. आनंद तुमच्या आतच आहे, फक्त प्रतिबंध बाजूला सारा. प्रतिबंध काय आहे? ऐका, प्रतिबंध आहे कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, आठवाचा आणि नाठवाचा. हे 5 प्रतिबंध. पहिलं काय करा? आठव आणि नाठव हे 2 जे अंतःकरणात भाव आहे की नाही, पूर्णता घालून टाका. आठव कोणता? अहम देहास्मी, अहम देहास्मी, मी देह आहे, मी देह आहे, अहम देहास्मी, हा आठव. आणि मी देह नाही, हा नाठव. पण एक सांगतो पा, मी देह आहे हेही संपलं पाहिजे, आणि मी देह नाही हेही संपलं पाहिजे. हा आठव आणि नाठव 100% संपला का खाली जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात आनंद. आठवण आठवण गेले बाबा भाव, आठवण आठवण गेले बाबा भाव, आठवण आठवण मी देह आहे गेलं, मी देह नाही गेलं. दोन्ही भावाचा पूर्णता अभाव झाला. आठव नाठव गेले भावा भाव. मग खाली काय उरतं? अरे आठवण नाठव गेला
का खाली जो उरतो ना तोच आनंद झाला. स्वयमेव पांडुरंग. त्याच्याकरता आठव गेला पाहिजे एक, आणि अजून त्याच्याकरता गेलं पाहिजे बुवा. काय गेलं पाहिजे? काम क्रोध लोभ निमाले ठाईची. त्याच्याकरता काम क्रोध लोभ हे संपले पाहिजे. ठाईच मुरून गेले पाहिजे. निमाले ठाईची. 1 मिनिट फक्त, वेळ संपलाय आपला. 1 मिनिट फक्त ऐका. एक प्रक्रिया सांगतो, 2 अंगांनी सांगतो, तेवढी प्रक्रिया ऐका. प्रक्रिया अशी आहे, प्रक्रियेमध्ये पहिला भाग आहे परमार्थ करणं सोपं आहे, संसार करणं अवघड आहे. ऐका बरं का. प्रक्रियेमध्ये काय आहे? परमार्थ करणं सोपं आहे, संसार करणं अवघड आहे. प्रक्रिया काय बोललो? परमार्थ करणं सोपं आहे, संसार करणं अवघड आहे. परमार्थ सोपा काय? तर परमार्थात बाहेरून काहीच आणावं लागत नाही. परमार्थामध्ये परमार्थ करताना बाहेरून काहीच आणावं लागत नाही. मग आपल्या आताच आपल्याला सगळं प्राप्त आहे. जे आपल्याला प्राप्त आहे त्या प्राप्ताचं ज्ञान करून घेणं याचं नाव आहे परमार्थ. मुळातच प्राप्त आहे, फक्त त्या प्राप्ताचं ज्ञान करून घेणं. बाहेरून काहीच आणावं लागत नाही, आताच सगळं आहे ते कळून घेणं, म्हणून परमार्थ सोपा आहे. महाराज, संसार अवघड काय? संसारात मूळचं काहीच नसतं, सगळं बाहेरून आणावं लागतं. वावरं नसतात ते घ्यावे लागतात, बंगले नसतात ते बांधावे लागतात, ट्रॅक्टर नसतो तो घ्यावा लागतो, मोटरसायकल नसती ती घ्यावी लागती, ते गाया म्हशी नसतात त्या घ्याव्या लागतात, नांगरं वखरं अमकं तमकं नसतं ते घ्यावं लागतं, विहिरी नसतात त्या खोदाव्या लागतात, सायपण नसती ती करावी लागती, डाळिंब नसतात ते लावावे लागतात, जीप गाडी नसती ती घ्यावी लागती, बायको नसती करावी लागती, पोर नसतात. ऐकतं काय? संसारात संसारामध्ये सगळं बाहेरून आणावं लागतं. आणि म्हणून पा आपल्याकडे जुने कीर्तनकार सांगायचे काय? संसार केला का माणसाच्या मागं लागतो आणा. संसार केल्यावर पुरुषाच्या मागं काय लागतो? तेल आणा, तूप आणा, साखर आणा, शेंगदाणे आणा, आरसा आणा, कंगवा आणा, पावडरचं डबडा आणा, केसाच्या पिना आणा, रेबणीची पाक आणा, पलंग आणा, गाद्या आणा, उशा आणा, तक्क्या आणा, फॅन आणा, फ्रीज आणा, आमका आणा, टीव्ही आणा, आणा आणा सगळं नुसतं आणा, स्टोव आणा, गॅस आणा, ताड्यापेटी आणा, आणा, बांबू आणा, सुतळी आणा, मडकं आणा, तिथपर्यंत आणा 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 सगळं आणावं लागतं. म्हणून परमार्थ करणं सोपं आहे, संसार करणं अवघड आहे. हीच प्रक्रिया उलटी करतो. आता उलटी काय करतो? परमार्थ करणं अवघड आहे, संसार करणं सोपं आहे. परमार्थ करणं अवघड आहे, संसार करणं सोपं आहे. का संसार करणं सोपं का? तर संसारातलं सोपेपण असं आहे, संसारात काहीच सोडावं लागत नाही म्हणून संसार सोपा. संसारात त्यागच नाही महाराज, वैराग्याची गरजच नाही. संसारात काहीच सोडायचं नाही, काहीच, फक्त येईल त्याला मिठ्या मारीत राहायच्या, येईल ते कवटाळीत राहायचं. म्हणजे माझं ते माझं, भावाचं ते माझंच, येऊ द्या त्याचं होऊ द्या वाटलं, पण येऊ द्या. संसारात काहीच सोडावं लागत नाही म्हणून संसार सोपा आहे. परमार्थात सगळं सोडावं लागतं ना, म्हणून परमार्थ अवघड आहे. सोडावं लागतं म्हणून परमार्थ अवघड आहे. का? सोडणं अवघड आहे. सोडणं अवघड म्हणजे काय? सुटत नाही, सुटतच नाही. काय सोडायचं? काम सोडायचा, क्रोध सोडायचा, लोभ सोडायचा, आठव सोडायचा, हे सगळं सोडायचं. आणि सोडणं आपल्या रक्तातच नाही बुवा. आपण तर इतके चिगट आहे, नाकातला मेकूड काढला तर 15 मिनिटं गोळी करीतो. आता एवढी न मिळती जिन्न शकत. पण किती सुशिक्षित माणूस असू द्या तुम्ही बारकाईने पहा, नाकातून काढलेला मेकूड जो लगेच टाकू शकत नाही तो हे सगळं काय सोडील. पण हे सोडल्याशिवाय
काम क्रोध लोभ आठव नाठव हे 5 प्रतिबंध सोडल्याशिवाय आनंदाचा अनुभव होऊ शकत नाही. आणि म्हणून हे सोडावं लागतं. आठव नाठव गेले, काम क्रोध लोभ ठाईच निमाले, आणि मग काय होतं, सगळी सृष्टी आनंद रूपाने अनुभवाला येती. अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनात हे सगळं घडलं, पण कसं घडलं, का घडलं? तुकोबाराय म्हणतात, काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, आठव गेला, नाठव गेला, आणि वृत्ती आनंदाकार बनली, आणि सगळी सृष्टी आनंदरूप अनुभवाला आली. आमच्या जीवनात घडलं, पण कशामुळं घडलं? तर पांडुरंगाची भक्ती केली, पांडुरंगाची सेवा केली, परमार्थ केला, आणि पांडुरंगाची कृपा झाली, आणि आमच्या जीवनात घडलं. कशाप्रमाणे? पिकलिया सेंद पिकलिया सेंद पिकलिया सेंद कडूपण गेले. पांडुरंगाच्या कृपेने घडलं. काय केलं? तै श्यामा केले पांडुरंगे. पांडुरंगाने तसं केलं. कसं केलं? काम रहित केलं, क्रोध रहित केलं, लोभ रहित केलं, आठव नाठव रहित केलं, आणि आनंद स्वरूप बनवलं. तै श्यामा केले. कोणी केले? पांडुरंगे. तै श्यामा केले. पण पांडुरंगे तुम्हा तैसे केले म्हणजे कैसे केले? उदाहरण दिलंय शेंदाडाचं. शेतकरी शेंदाड बघा, शेंदाड आहे की नाही? शेंदाड, ते शेंदाड तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये जर पाहिलं, डिसेंबर मध्ये लागतं, ते वेल राहतो त्याचा वावरात, बारीक राहतं. जानेवारी फेब्रुवारी मध्ये पाहिलं तर हिरवा गार राहतं. रंग कसा राहतो? हिरवा गार राहतो. दातानी फोडलं तर कडू जहर राहत. पण तेच शेंदाड मार्च एप्रिल मध्ये जर जाऊन पाहिलं, असं मोठं बनतं, हिरवा रंग जातो, पिवळा धमक बनतं, पिवळा रंग येतो, आणि फोडलं का गोड लागतं. शेंदाड कच्चेपणी हिरवं राहतं, कडक राहतं, कडू जर राहतं. ते शेंदाड पिकल्यानंतर नरम पडतं, पिवळं धमक होतं, लाल बुंद होतं, आणि साखरेसारखं गोड लागतं. शेंदाड पिकल्यानंतर त्याच्यातला जसा कडूपणा जातो, तशी पांडुरंगाची कृपा ज्याच्यावर झाली त्याच्या जीवनात विकारांचा कडूपणा जातो, आणि आनंदाचा गोडपणा त्याच्या जीवनाला प्राप्त होतो. म्हणजे काम क्रोध लोभ त्याचे जातात, आठव नाठव त्याचे जातात, आणि आनंदाचा अनुभव त्याला प्राप्त होतो. तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगाची भक्ती करून पांडुरंगाच्या कृपेनं या अवस्थेला आम्ही पोहोचलो. कुठं गेलो? काय केलं पांडुरंगानी? तर शेंदाडाप्रमाणे पिकलिया सेंद. कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. कडूपणा गेला म्हणजे काय? काम क्रोध लोभ निमाले ठाईची.
गोडपणा आला म्हणजे काय, सर्व आनंदाची सृष्टी झाली. अजून काय केलं, आठवून आठव गेले भावाभाव. त्याच्यामुळं काय झालं, झाला स्वयमेव पांडुरंग. आणि हे सगळं होणं म्हणजे काय, तर तुका असं होणं हेच भाग्य. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी विठोबा रखुमाई. जय जय गोपाळ रखुमाई, गोपाळ रखुमाई, गोपाळ रखुमाई, गोपाळ रखुमाई, गोपाळ रखुमाई, विठोबा भगवान श्री परमात्म्याची कृपा, साधू संतांचा कृपा आशीर्वाद, डोराळे ग्रामवासीय तुम्ही सर्व पुरुष भाविक, सर्व भक्तिमती माता भगिनी, डोराळे गावातील सर्व युवा शक्ती तरुण मित्र, डोराळे गावातील स्थानिक सर्व भजनी मंडळी, आपल्या सर्व डोराळे ग्रामस्थांचं अनमूल्य सहकार्य, त्याचबरोबर वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण सकारामजी महाराज जाधव आणि वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण आपले चंद्रभान बाबा चौधरी या संत महंतांची सत्प्रेरणा, कृपा आशीर्वाद, अनमूल्य मार्गदर्शन आणि या समग्र योगायोगातून प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा सिद्ध नवनाथ महाराजांचा हा भंडाऱ्याचा कार्यक्रम याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी संपन्न होतो आहे. या सप्ताहातील प्रतिवर्षाप्रमाणे एक कीर्तन सेवा जी आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली. कार्यकर्ते, ट्रस्टी मंडळी सर्वांचं, गावकरी सर्वांचं प्रेमाचं प्रतिवर्षाप्रमाणाचं निमंत्रण आणि त्या निमंत्रणाप्रमाणे
आपण सर्वजण एकत्र जमून महाराजांच्या अभंगाचं केलेलं चिंतन. मागच्या वर्षी याच ठिकाणी आपण करोन या शुद्ध मन नारायण स्मरावा तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडून या अभंगाचं चिंतन मागच्या वर्षी आपण इथे केलं. पुन्हा नाथांच्या कृपेनं या सेवेत आपण एकत्र आलो आणि पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे या अभंगाचा अल्पबुद्धीप्रमाणे अल्पसा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता आदरणीय आमचे स्वामीजी गेले का रामदास स्वामी यावर्षी सुनील भाऊ काय आले नाही, अडचण असेल काही आहे की नाही? बरं असू दे स्वामीजी आहेत. हा सुनील भाऊ गोरक्ष आपले दरवर्षी राहतात, अडचणी असतात कामाच्या. आमचे वेशीचे बाबा या ठिकाणी सगळी मंडळी. आता एकेकाचं नाव घेऊन टाईम वाढवण्यापेक्षा दोन्ही मृदुंगाचार्य सगळे गायक मंडळी सगळी भजनी मंडळी विनेकरी महाराज हार्मोनियम वादक साऊंड सिस्टीमवाले शूटिंग करणारे सगळ्या मायमावल्या सगळे श्रोते सज्जन. विशेष मला मागच्या वर्षी गर्दीमध्ये ते बोलायचं राहून गेलं, पण विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे का तुमच्या डोराळे गावचे सुपुत्र आहे की नाही आणि आमच्या वावी गावचे रहिवासी आदरणीय आमचे सुपेकर सर. तर सर मागच्या वर्षी या कीर्तनात होते, याही वर्षी सर या कीर्तनात आहे. मागच्या वर्षी सरांचे पितृचरण सरांचे वडील त्यांचा वैकुंठवास झाला. आपल्या सप्ताहाच्या दरम्यानच्याच काळात सरांचे वडील वारले. आम्ही मागच्या वर्षी येताना पहिलं सरांच्या वस्तीवरती गेलो, सर्वांना भेटून मग इकडे आलो. सर मागच्या वर्षी होते. सुपेकर सर हे शरीराने अपंग आहे पण मनाने फार सुदृढ आहे. मनाने एवढे सुदृढ आहे का त्यांच्या इतका सुदृढ आपल्यामध्ये कोणीच नाही, एवढे सुदृढ आहे. काय सुदृढ आहे का एका अपंग असलेल्या व्यक्तीचा भारताच्या पंतप्रधानांनी गौरव करावा. नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्यांना मोदी साहेबांनी बोलण्याकरता सरांना फक्त 1 मिनिट दिला होता. मोदी साहेब सरांना म्हटले जो भी कहना है 1 मिनिट में कहना. सर म्हटले ठीक आहे सर. आणि सरांनी सुरुवात केली. तो आमचा फॉर्म्युला आहे. आमच्या सद्गुरू रामगिरी महाराज सेवा संस्थान वावी आमच्या संस्थांचा फॉर्म्युला आहे. आमचा फॉर्म्युला काय, आम्हाला कुणी भेटो आम्ही त्याला पहिला हात जोडून म्हणतो रामकृष्ण हरी. आम्ही त्याला काय म्हणतो रामकृष्ण हरी. आणि सर जेव्हा बोलायला लागले सरांनी आमच्या सुपेकर सरांनी मोदीजींना पहिले हात जोडून बोलले रामकृष्ण हरी. आणि त्याच्यातच मोदीजी गार झाले. त्याच्यानंतर सर 15 मिनिटं बोलले. सांगू का ही पुनरावृत्ती कशाची बोलू का? ही पुनरावृत्ती त्या शिकागोच्या परिषदेत स्वामी विवेकानंदांना सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंनी 5 मिनिटं दिले होते, पण स्वामी उभे राहिले माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स म्हणून. स्वामीजी तिथं कितीतरी वेळ बोलले. तसं सर आहे. आणि सरांनी जो त्यांचा प्लॅन मोदीजींना समजून सांगितला तो एका अपंग खेड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाचा प्लॅन नरेंद्र मोदीजींना एवढा आवडला का तो त्यांनी सगळ्या देशभर राबवला, सगळ्या देशात सगळ्या राज्यात राबवला. आणि त्याचं पारितोषिक म्हणून सरांचा फार मोठा सन्मान मोदीजींनी केला. असं व्यक्तिमत्व आहे महाराज. देश आहे म्हणजे दिल्लीच्या तख्ताला आपल्या कार्यकौशल्याने आणि आपल्या विचारांनी दिल्लीच्या तख्ताला धडक मारणारं व्यक्तिमत्व तुमच्या गावचं भूमिपुत्र आणि सध्या आमच्या वावीचे ते रहिवासी आहे. असं आहे. मला मागच्याच वर्षी हे बोलायचं होतं पण माझ्या विस्मृतीमध्ये गेलं, बोलायचं राहून गेलं. असो, पण योगायोगाने सर आज या ठिकाणी उपस्थित आहे. असं सर्व ही सेवा वर्षानुवर्ष नाथांच्या कृपेने आपल्याकडून घडत राहो हा सद्भाव व्यक्त करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर